थे। नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आपण पाहतोय की गेले 75 वर्षापासूनचा हा लढा जो होता तो अखेर त्या लढ्याला यश मिळालं आहे। मराठा समाजाला गेली अनेक वर्ष आरक्षण नसल्यामुळे अनेक समस्यांचा सामना या ठिकाणचे जे विद्यार्थी होते, तरुण होते, जे तरुण वर्ग होता, जे विद्यार्थी होते त्यांना अडचणी येत होत्या आणि आज या लढ्याला यश मिळालंय। आपल्याबरोबर काही तरुण आहेत, त्यांच्याशी बातचीत करू आपण। काय वाटतंय या ठिकाणी आज यश मिळालंय, काय सांगता येईल? सर्वप्रथम मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो। त्यानंतर आम्हाला प्रमोद जरांगे पाटलांनी गेले 7 महिन्यापासून मी घराचा उंबरा शिवणार नाही, आरक्षण घेईन तरच मराठ्यांची अवलाद सारणार नाही अशा युक्तीप्रमाणे आमच्या मनोजी जरांगे पाटलांनं आज ते सिद्ध करून दाखवले आहे। मराठा एकजुटीचा हा विजय आहे। ज्या ज्या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी, ज्या ज्या समाजाच्या युवकांनी, ज्या इतर खास करून मुस्लिम समाजाचं मी सर्वप्रथम मराठा युवक म्हणून त्यांचं स्वागत करतो। आणि आजचा विजय हा मनोजी जरांगे पाटलांनी मराठ्यांच्या पदरात घातलेला आहे। हा विजय म्हणजे आमच्या अस्तित्वाची लढाई होती। मराठा एकजुटीचा हा आमचा विजय आहे असं आम्हाला या ठिकाणी वाटतं। मराठा एकजुटीचा हा विजय आहे। काय वाटतं भाऊ, अनेक दिवसापासूनची ही लढाई होती, आज पूर्ण झाली, काय वाटतं? गेल्या 70 वर्षापासून एक मराठा समाज या ठिकाणी आरक्षणापासून दूर ठेवलं होतं, पण मराठा नेता मनोज जरांगे पाटलामुळे या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण भेटलेलं आहे। आज या ठिकाणी जे आरक्षण मिळालंय, सरकारने जो GR काढलाय, आम्हाला सरकारला विनंती आहे की GR जो काढला त्याप्रमाणे या ठिकाणी झालं पाहिजे। दगा फटका मराठ्यांना होता कामा नये आणि प्रत्येक मराठा बांधवांना विनंती आहे की सर्वांनी आता या ठिकाणी आपलं सर्टिफिकेट काढण्यासाठी या ठिकाणी कामाला लागायचं आहे। सगळ्या सोयऱ्यांचं या ठिकाणी आपले जे सोयरे आहेत ते शोधा आणि सर्टिफिकेट काढण्याच्या ठिकाणी मागं लागा। आणि मनोज जरांगे पाटलांनी या ठिकाणी चांगलं असं काम केलं आहे आणि पूर्ण समाज या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांशी ज्याप्रमाणे GR काढलेला आहे त्याचप्रमाणे काम झालं पाहिजे असं त्यांची मागणी। काय वाटतं भाऊ, काय सांगता येईल? हा लढा आज पूर्ण होतोय, एक आनंद या ठिकाणी कशा प्रमाणे व्यक्त करता, काय सांगता येईल? मराठा समाजाचा अडचणीचा प्रश्न, आमच्या मराठा बांधवाचे अनेक बलिदान याच्यामध्ये गेलेले। स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी सुरुवात केलेली या लढाईची, विनायकराव मेटे साहेब अनेक युवक गेले। आज दुःख वाटते की ते युवक गेले आहेत, आमच्या बलिदान दिलेलं आहे त्यांनी समाजासाठी। आणि जी मराठा समाजाची जी रखरख होती ती आज कुठंतरी मनोज जरांगे नावाच्या वादळाने ती भरून काढलेली। आम्हाला विश्वास बसत नाही, मनोज जरांगे पाटलांनी एवढ्या कमी कालावधीत एवढं मोठं आरक्षण आम्हाला दिलं। अक्षरशः आमच्या लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत सगळे लोक आनंद उत्सव साजरा करत आहेत। आज बीड शहरामध्ये रात्रीपासून आनंद उत्सव साजरा होतो, लोक झोपत नाही आहेत। मराठा समाजाची कुठंतरी 70 वर्षापासून जी राहिलेली कुंकून होती ती पूर्ण जरांगे पाटलांनी भरून काढलेली। गेली अनेक वर्षापासूनची जी कुंकून होती ती मनोज जरांगे पाटलांनी भरून काढली। काय वाटतंय भाऊ, आज काय आनंद व्यक्त करताय? आज 70 वर्षाचा जो मराठा आरक्षणाचा लढा जो होता तो आज सोन्याचा दिन साजरा करून आम्ही दिवाळी साजरी करून आनंदाचा उत्सव साजरा करत आहोत। निश्चितच सर्व मराठा समाजाला आज सोन्याचा दिवस मिळालेला आनंद व्यक्त, लग्नात आनंद व्यक्त होत नाही। पहाटेपासून सर्व लोक ह्या गोष्टीच्या आधारे वाट पाहत आहेत। यो क्वेश्चन आज येऊन टेपला आहे, त्याच्यामुळे आज सोन्याचा जो दिवस आहे तो या ठिकाणी